नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या आजच्या बातमीपत्रामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचे चीफ एडिटर डॉक्टर शमसुद्दीन शेख आणि चॅनल हेड सना साबिर मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवल्यानंतर आता डिजिटल मीडियामध्ये सुद्धा पदार्पण करीत आहेत। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचं बातमीपत्र रोज संध्याकाळी 7 वाजता आमच्या YouTube चॅनलवर प्रसारित होतंय। हे बातमीपत्र अवश्य पहा आणि आमच्या बातम्या तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला जरूर कळवा। त्यासाठी लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राइब करा आणि तुमच्या अनमोल प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा। आता पाहूयात आजच्या बातमीपत्रामधल्या काही विशेष घडामोडी। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यातर्फे 6वा अर्थसंकल्प सादर। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सलग 6वा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। लोकसभा निवडणूक अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपली असताना लेखानुदानातून लोकप्रिय घोषणा टाळण्याचं धाडस करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। 2030-2047 असे काहीसे दूरवरील विकसित भारताचं जे स्वप्न आहे ते यामध्ये दाखवलेलं पाहायला मिळतंय। कर सवलतीसारख्या लोकप्रिय घोषणा न करता दीर्घकालीन नियोजनांची ग्वाही त्यांनी यातून दिलेली आहे। सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याचा आत्मविश्वास असल्याचं मोदी सरकार आणि भाजपनं इथं अधोरेखित केल्याचंही मानलं जात आहे। झारखंडमध्ये नवीन मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा कायम। झारखंडमध्ये नवीन मुख्यमंत्री पदाची प्रतीक्षा कायम राहिलेली पाहायला मिळते। झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस आघाडीचा नवा मुख्यमंत्री पदारूढ होण्याची प्रतीक्षा लांबलेली आहे। गुरुवारी संध्याकाळी विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला असला तरी त्यांना अद्यापही निमंत्रण देण्यात आलेलं नाही। सक्तवसुली संचालनालयाने अटक करण्याच्या काही वेळ आधीच बुधवारी रात्री हेमंत सोरेन यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आणि त्यानंतर आता नवा मुख्यमंत्री कोण ही चर्चा अजूनही झारखंडमध्ये कायम आहे। मुंब्रा येथील दिवाखर्डी रोड परिसरामध्ये एक इसम गांजा विक्री करण्याकरिता येणार असल्याची बातमी पोलीस उपनिरीक्षक मुंब्रा पोलीस ठाण्याचे भोसले यांना मिळाली आणि त्यांनी ही मिळालेली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हटकर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे सापळा रचला। यामध्ये रहमत खान तमीज खान वय वर्ष 33 राहणार अलमास कॉलनी मुंब्रा याला पकडण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून हा माल हस्तगत करण्यात आलेला आहे। साधारण 2,75,000 रुपये किमतीचा जवळपास 22 किलो गांजा, साधारण 2 लाख रुपये किमतीची कार आणि 30,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल असा एकूण 5,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल या आरोपीसह हस्तगत करण्यात आलाय। 22 किलो गांजा हा त्याने मोहम्मद नादिफ राहणार रहिमतनगर अमरावती जिल्हा याच्याकडून आणला असल्याचं सांगितलं जात आहे। याबाबत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे। फरवरी 2024 को पुलिस स्टेशन मुंब्रा के PSI भोसले की टीम को जानकारी मिली एक आरोपी जयेश वाइन शॉप यहाँ पर गांजा बेचने के लिए आने वाला है। उन्होंने ट्रैप लगाया। ट्रैप लगाने पर एक हुंडई कार में आरोपी रहमत खान तमीज खान 22 किलो गांजा के साथ मिला। उसको अरेस्ट किया तो हुंडई कार जब्त की है, तो 2 मोबाइल थे, तो मोबाइल भी जब्त किया। आरोपी अरेस्ट है, इन्वेस्टिगेशन शुरू है। आज उनको कोर्ट में भेजा जाएगा और PCR लेकर और ज़्यादा इंफॉर्मेशन करेंगे। इसमें पूरी चेन पूरा रैकेट हम डिस्क्लोज करेंगे। आरोपी के बारे में कुछ बैकग्राउंड? आरोपी अलमास कॉलोनी मुंब्रा का रहने वाला है, बेसिकली वो अमरावती। उसके बारे में और डिटेल काफी बड़ा बड़ी रिकवरी है सर। इसके बारे में आप नॉर्मली रैकेट से कुछ पता चल रहा है क्या? इसके लिए हम ये कहाँ बेचने के लिए आया था, किसके साथ में कॉन्टैक्ट्स में था मुंब्रा में? इसकी चेन पूरी इन्वेस्टिगेशन में ढूंढी जाएगी और जो आरोपी इसमें इन्वॉल्व है निवासी डॉक्टरांनी दिला आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचा इशारा। मानधनवाढ, प्रलंबित भत्ते, वसतिगृहांची स्थिती याबाबत सातत्यानं पाठपुरावा करूनही सरकारकडून आपल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्यानं निवासी डॉक्टरांनी केंद्रीय संघटना असलेल्या माड अंतर्गत 7 फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घोषित केलेला आहे।
या संपामध्ये राज्यातील सर्व शासकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर हे सहभागी होणार आहेत आणि यामध्ये सरकारचा निवासी डॉक्टरांच्या मागण्यांकडे असलेला जो दृष्टिकोन आहे तो पाहता आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा, अन्यथा हे आंदोलन तीव्र केलं जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद. प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात नव्या ढंगात. आता होणार समस्यांची उकल. क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार डायरेक्ट चर्चा. त्यासाठी रहा आमच्या सोबत. ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनलवर रोज सायंकाळी 7 वाजता. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पुलिस आणि जनतेचं व्यासपीठ. डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें. जल्द ही आ रहा है नया YouTube चैनल रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. राज्यामध्ये तब्बल 17,471 पदांची पोलीस भरती होणार. राज्यामध्ये तब्बल 17,471 पदांची पोलीस भरती करण्यात येणार आहे. पोलीस भरती 100% करण्यास वित्त विभागानं मंजुरी दिली असून इतर विभागांना फक्त 50% पदांची भरती करण्याची मंजुरी दिली आहे. पोलीस खात्यामध्ये 100% पदभरतीला मान्यता दिली आहे आणि त्यामध्ये पोलीस शिपाई, बँड्समॅन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी एकूण 17,471 पदांची भरती केली जाणार आहे. नगरमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपअधीक्षकांच्या बदल्या. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात बदल्यांचं सत्र राबवलं जात असून राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाच्या गृह विभागानं बुधवारी रात्री काढलेत. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांसह श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याआधीही अहमदनगरमधील अनेक पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या झालेल्या आहेत आणि होत असलेल्या बदल्यांमुळे अनेक ठिकाणी आता नागरिकांमध्ये सुद्धा नाराजी दिसून येते. आत्ताच आमच्या बातमीदाराकडून मुंब्रा येथून एक खळबळजनक खुलासा समोर येतोय. मुंब्रा येथे एका गोडाऊनवर छापा टाकून नामांकित कंपनीचे डुप्लिकेट जे शूज आहेत ते हस्तगत करण्यात आलेत. मुंब्रा पोलीस स्टेशनची टीम आणि लेटेस्ट IPR सर्व्हिस लिमिटेड जॉईंट मुंब्रा पोलीस यांच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली आहे. शरीफा रोड इथे जवळपास 6 फुटांची दुकानं आणि गोडाऊन आहेत. इथे पोलिसांनी छापा टाकला आणि तपासणी केली असता इथे ॲडिडास, नायके अशा नामांकित कंपनीचे डुप्लिकेट शूज आणि चपला आढळल्या. यामध्ये आता ही कारवाई सुरू झालेली आहे आणि हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. जवळपास 1,42,00,000 वर इथे चपला आणि शूज पोलिसांनी जप्त केलेत आणि पुढील कारवाई आता सुरू केली आहे. मुंब्रा पुलिस स्टेशन की टीम और लेटेस्ट IPR सर्विसेज लिमिटेड इन्होंने जॉइंट मुंब्रा पुलिस स्टेशन के शरीफा रोड पर 6 दुकान फुटवेयर शॉप्स है और 2 गोडाउन्स है, वहाँ पर रेड की, वहाँ पर चेक किया. वहाँ पे जो एडिडास कंपनी और नाइके, ये 2 कंपनियों के डुप्लीकेट शूज़ और चप्पल्स वहाँ पे मिले हैं. वो अभी जब्त किए हैं और उनके ऊपर कार्रवाई शुरू है. प्रो हॉकी लीगसाठी 24 सदस्यांची गुरुवारी करण्यात आली घोषणा. प्रो हॉकी लीगसाठी 24 सदस्यीय संघाची गुरुवारी घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंग भुवनेश्वर आणि राऊरकेला येथे होणाऱ्या FIH प्रो लीग सामन्यांसाठी भारताच्या पुरुष हॉकी संघाचं कर्णधारपद भूषवणार आहे. मध्यरक्षक हार्दिक सिंग हा संघाचा उपकर्णधार असणार आहे. हॉकी इंडियानं 24 सदस्यीय संघाची यासाठी घोषणा केली आहे.
सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. पुन्हा आपण भेटणार आहोत आपल्या पुढील बातमीपत्रामध्ये. आमचं बातमीपत्र तुम्हाला कसं वाटतंय हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या बातम्या जास्तीत जास्त लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या अनमोल प्रतिक्रिया असतील तर त्याही आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ.